काय रे कार्ट्यांनो, तुम्हाला तुमच्या मायबापाने शिकवलं नाही का गुड मॉर्निंग म्हणायला? वर्गात आलेला दिसना झालो. अरे झडपणी आली की काय तुम्हाला? डोळ्यात माती पडली का? उभा राहा. गुड मॉर्निंग मास्टर. ए रताळ्या, तुला का दिसना झालो मी? गुड मॉर्निंग मास्टर. ए घुबडावानी तोंडाच्या, मागच्या टेबलवरच्या, तुलाच बोलायलो मी. तुला उभं राहता येत नाही का? मास्टर त्याच्या पोटात दुखायले. तू कोण ग? सर मी तुर्की आहे माझं नाव. काय चाललंय रे वर्गामध्ये? बापू, खरोखरचे सर आले वाटतं. आता मग काही खरं दिसना झालंय. मास्टर तुम्ही आता आले? मग ह्यो कोण हाय? आय एम अ वातड्या. अँड यू? अरे वातड्या, इंग्लिश बोलणं बंद कर आधी. कशाला मास्टर म्हणून आला होतास? ए काय नाटकं चाललेत रे तुमची वर्गामध्ये? सांगू का मास्तराला तो नाव? नको ग, चुकी झाली माझ्याकडनं. आय एम सॉरी. बाहेर भेट की, तू दाखवते मी. आल्याच पोरीच्या शिव्या. वातड्या, तू कुठं सुधारणार नाहीस. सर तुम्हाला यायला आज उशीर लय झाला. काय सांगू रे पोरांनो? काय झालं मास्तर? अरे आमची म्हैस पळून गेली र. सर कसं काय? केवढी मोठी होती? अहो सर, कोण्या रंगाची होती? अरे घुबडावानी तोंडाच्या म्हैस कोण्या रंगाची राहते रे, तुला माहित नाही का? मास्तर म्हणालेत म्हणजे याचं घुबडावानी तोंड आहे. मी काय चुकीचं बोललो नाही. ए रताळ्या, तू नवीन ऍडमिशन आहे का? हो, नवीनच ऍडमिशन आहे माझं. बाळा, तुझं नाव काय आहे? माझं नाव चिंटू आहे, पण मला लाडानं वातड्या म्हणतात. बर, आणि तुझं नाव काय आहे बाळा? सांगितलं ना वातड्या आहे म्हणून. अरे तसं नाही र, मी गाव विचारणार होतो. माझं गाव का? माझ्या गावाचं नाव ढोलपूर आहे. बर, असू दे. तिकडची शाळा कशी होती रे वातडल्या? काय सांगू मास्तर तुम्हाला मी? काय झालं र? तिकडचे मास्तर नुसते येड्या दिमाकाचे होते. कसं काय र? अहो मास्तर, तिकडचे मास्तर नुसता हातावर असा असा तोटा चोळायचे आणि पच पच थुकायचे. अरे काय बोलून राहिला तू? अहो मास्तर, कशाला खोटं बोलू मी? तुम्ही तर नाही खात ना? नाही र, मी नाही खात, मला आवडतच नाही. काय हो सर, त्या दिवशी भीतीच्या मागे जाऊन खाऊ लागले की? अरे ग, ते तोटा नव्हता ग, ते सोप होती, सोपची पुडी. अगे तुर्की, मास्टर खोटा बोलायला. नुसता तंबाखू खात राहते आणि पचा थुकत राहते कुठेही. हो मला माहित आहे, नुसतं खोटं बोलत राहते. म्हणूनच याची म्हैस पळून गेली. ए काही बोललात का? नाही हो सर, मागच्याचं पोट लय दुखायले म्हणा. होय रे, घुबडावाने तोंडाच्या, लय पोटात दुखायले की काय तुया? होय मास्तर, अहो 4-5 दिवस झालं होईना झालं. अरे काय होईना झालंय? अहो मास्तर, हागायला येईना झालंय मला. अरे निघ बाहेर, जाय घरी, इथंच करशील बापा. नाही हो मास्तर, आज मराठीचा पेपर आहे आणि पेपर लिहूनच जाणार मी. बरं बस, पण वास सोडू नको बापा. जेव्हा येईल तेव्हा येईल. मास्तर आलं तर त्याला काय करा? अय वातळल्या, जाऊन बस तू तुझ्या जाग्यावर. पेपराचा येळ झालाय, पेपर देतो. हो मास्तर. अय, कोण काफी बिपी आणली का र? कोणाजवळ काही चिठ्ठी बिट्टी तर नाही ना? नाही हो सर, तेवढा वेळच भेटला नाही, नाहीतर नक्की आणली असती. लय नालायक दिसायलास रे तू तर.
मेरी पहली नजर का प्यार हो तुम. अरे वाटल्या मास्तराला सांगून देईल बघ. तुला चड्डी तरी घालता येते का रे? ऐ काय बी बोलते का तू हा? अरे वाटल्या मर जाऊन. अय काय चाललंय तिकडं? काय नाही हो मास्तर, हे अभ्यासात लय हुशार आहे म्हणा. बघू ता की आता तुला किती पडतात ते. पेपर चांगला लिहावा लागल, नाही तर पोरगी हातातून जाईल बा. आधी तर मला काही येत नाही. अय रताळ्या, कमीत कमी पेपरामध्ये नाव तरी लिही, दुसरं तर काही येत नाही तुला. हो मास्तर. तुर्के, पेपरामध्ये चांगले मार्क आणले पाहिजे बघ. हो मास्तर, काय काय वाचून आले होते ते दिमागातून गेलं माझ्या. बघू आता काय येते की नाही ते. वातरल्या, तुला चांगला पेपर लिहिता येत असेल की. आता बघू ता किती हुशार आहेस तर. हे काय डोकं खाऊन राहिलं मग. मी पहिली शाळा चांगली होती, हे तंबाखू खाणाराच मास्तर चांगला होता. थोडं थोडं तरी बघू द्यायचा. अय काय झालं तुला? काही बोललास का? नाही हो मास्तर, तुमची म्हैस कशी पळून गेली याचा विचार करू लागलो मी. अरे मग ह्या म्हशीचा आणि ह्या पेपराचा काय संबंध र? हे लयच येडा दिमागाचं दिसायलंय. मला पेपरामधलं काही समज नाही आले, काय लिहू मी? अरे कमीत कमी निबंध तरी लिहा र. मला काहीच येईना आले, काय लिहू मी? मित्रावरचा निबंध लिहू काय की? मी केव्हा तरी शाळेमध्ये येतो आणि आज पेपर आहे. मला काय कळणार आहे काय लिहू ते आता. मित्रावरचा निबंध मी बी लिहितो बापा. माझ्या प्रिय मित्रा, तू आज मला भेटलास. आज तुला पहिल्यांदा मी शाळेमध्ये बघितलं. तू दिसायला जरासा बी चांगला नाहीस, पण पेपरामध्ये मित्र या विषयावर निबंध लिहिण्यास सांगितलं म्हणून मी तुझ्याबद्दल लिहित आहे. मित्र हा खूप चांगला असतो, पण मित्रावर कधी विश्वास ठेवू नये, ते कधीही घात करतात. माझा तिकडचा शाळेतला एक मित्र, त्याचं नाव गोट्या, ते नुसता गोट्याच खेळायचा. माझ्या या मित्रांबद्दल मी कितीही लिहू तेवढं कमीच, कारण हे नालायक ते नालायकच राहणार. माझा मित्र गुड्ड्या, जे मागच्या बेंचवर बसलाय, घुबडावानी तोंडाचं आहे. त्याच्या तोंडावर नेहमी 12 वाजलेले असतात, तरी पण ते शाळेत येते, कारण त्याला फुकटचा तांदळाचा भात खायला भेटते शाळेत. असे माझे मित्र, बिना दिमागाचे, बिना डोक्याचे, जे मया मागाऱ्या माझ्या काड्या करणारे. बाकीचा पेपर झाला माझा, आता राहिला निबंध. आता निबंध लिहिते. झाला का रे पेपर सगळ्यांचा? येळ होत आलाय बघा. सर आता कुठं मुवा निबंध झालाय? माझा पूर्ण पेपर बाकी आहे. मग इतक्या वेळ का माशा मारल्यास का? नाही हो सर, मित्राबद्दल लिहित होतो. निबंध आलाय ना मित्राविषयी. 2.5 घंटे लागले तुला मित्राविषयी लिहायला? मास्तर, मला त्यांच्याबद्दल एकही चांगलं काम आठवणा गेलं म्हणून वेळ लागला. तुर्के, होत आला की नाही तुझा पेपर? हो मास्तर, सगळा पेपर झाला माझा, फक्त निबंध लिहायचा. बाबू, पोरगी लयच हुशार दिसायली. हिलाच पटवतो आता.